निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची ओ वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम पादयाची सर्वांगी सुंदर होती शेंदुराची ओ होती शेंदुराची करडी लडके मार मुक्ता पडाची। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना स्वर्ती। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। रत्न गजगा बरा तुझ गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा चंदराची उटी कुमकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभत बरा ऋण धुन तेनो पुरे ऋण धुन तेनो पुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना स्वर्ती। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। लंबोदर पीतांबर परिमल वंदना परिमल वंदना करुणो कोंड वक्र तुंड त्रिनयना दाद्रामाच्या वक्ताये कदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे तुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना स्वर्ती। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। गजानन महाराज त्वमचरण सरोजं सान्द्र नीलाभुदाभं जगन निहित पानि मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कलरं कंजनेत्रं सदै धवल हासनं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची लोकाभिराम मनोरंगधिरमराजीवनी रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचंद्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं रूपाय विश्वोत्पत्त्यादितवै तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम
धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवाडी कडी काढाचा भेव वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध का सियावर रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, जग में साचो तेरो नाम। हे राम हे राम हे राम हे राम। तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, जग में साचो तेरो नाम। हे राम हे राम हे राम हे राम। तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम। हे राम हे राम हे राम हे राम। बिगाड़े तू ही सवारे, तू ही बिगाड़े तू ही सवारी, तू ही बिगाड़े तू ही सवारे, तू ही बिगाड़े तू ही सवारी, इस जग के सारे काम। हे राम हे राम हे राम हे राम। सियावर रामचंद्र भगवान की, बोलो रे भाई सब संतन की, सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु मोटे बाबा की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा, चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, सद्गुरू मुकुंद महाराज, सद्गुरू मोठे बाबा या सर्वांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेला हा सकल संत चरित्र कथा ध्यान यज्ञ सोहळा आणि बघता बघताच त्या कथेचा तिसरा दिवस आपला उजळला। अगदी वेळेत आपली कथा चालू झाली, अगदी वेळेत कथा सुटेल। आता या वेळेनुसार जर कथा म्हटली तर 1.5 तास आपली कथा आहे आणि त्या 1.5 तासामध्ये पुढचं जे चरित्र आहे हे अतिशय रोमांचक आहे, अतिशय दुःख देणार आहे, अतिशय सिरियस आहे। परंतु याच भावंडांवरती ज्यांचा परिणाम होला, गेल्या 2 दिवसापासून एक प्रश्न घरामध्ये मनामध्ये घर करून होता की
संत ज्ञानेश्वरांचे आई आणि वडील विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी. काही लोकांना असं वाटतं की विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे जे पंढरपूरला होते तेच, तर नाही, ते वेगळे आहे, हे वेगळे आहे. कारण देव हे आत्महत्या ते सूत्र जोडत नाही. त्याच्यामुळे संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत आणि पंढरीचा विठ्ठल पांडुरंग परमात्मा हे दोन वेगळे ऑब्जेक्ट आहेत. कारण जेव्हा जेव्हा या चारही संतांनी समाध्या घेतल्या तर त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग परमात्मा उपस्थित आहे, त्याच्यामुळे ते वेगळे आहेत. आजची जी कथा आहे ही सुरुवातीपासूनच जरा एकदम म्हणजे हृदयाला पोचणारी आहे. त्याच्यामुळे त्या मूळ कथेचा प्रारंभ संत शिरोमणी श्री पुंडलिक राय, ज्याला तुम्ही भक्त पुंडलिक म्हणून ओळखता, त्यांच्या चरित्राने आजच्या कथेची आपण सुरुवात करणार आहेत. त्याच्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईने केलेला चमत्कार, त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबारायांना बाहेरच्या गावाच्या लोकांनी तर मान्य केलं, पैठणच्या लोकांनी मान्य केलं, आपेगावच्या लोकांनी मान्य केलं, आड्याच्या लोकांनी मान्य केलं, पण ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचं बालपण गेलं, श्री क्षेत्र आळंदी, त्या आळंदीमध्ये जो त्रास झाला तो त्रास ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. तर आजच्या कथेची जी सुरुवात आहे, जो स्टार्टिंग पॉइंट आहे, पुंडलिकाबद्दल फार मोठे गैरसमज आहे आणि यांची जी कथा ही खूप भावरूप आहे. एक ब्राह्मण कुटुंब, श्रीमंत ब्राह्मण कुटुंब, घरदार, पैसा, अडका सगळं काही व्यवस्थित, आणि अशा ब्राह्मणाच्या पोटी एक बाळ जन्माला आला. त्या बाळाचं नाव आहे पुंडलिक. पुंडलिक जन्माला आला. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासून पुंडलिक खूप चांगला होता. जसं आईने सांगितलं, जसं वडिलांनी सांगितलं तसं तो ऐकत होता आणि करत होता. हळूहळू पुंडलिक मोठा झाला आणि एकदा मुलगा मोठा झाला की बापाने आपलं बाप पण विसरून त्याच्या बाहेरच्या संगतीकडे लक्ष दिलं गेलं गरजेचं असतं. जगामध्ये सर्वात मोठं दुःख जर कुठलं असेल तर मुलगी घरातून पळून जाणं आणि मुलामुळे आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागणं, हे मायबापाच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं. मुलं लहान असतात तेव्हा आई वडील त्यांच्यासाठी खूप काही करतात, खूप काही कष्ट करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, काबाड कष्ट संघर्ष करतात. आणि एवढा संघर्ष करून जर म्हातारपणात त्यांना जर मुलांचं मुलींचं सुख नाही भेटलं तर मग जगायला अर्थ शिल्लक राहत नाही. मरण येत नाही म्हणून जगावं लागतं. असं आयुष्य आपलं होऊ नये म्हणून संत चरित्रातला हा भाग तुम्ही कठोरपणे लक्षात घेतला पाहिजे. पुंडलिक राय उपवर होते तोपर्यंत सगळं चांगलं होतं. रोज सकाळी उठायचं आणि आपल्या वडिलांच्या देवपूजेसाठी फुलं आणायला जंगलामध्ये जायचं, हा नित्य नियम होता पुंडलिकाच्या जीवनातला. मग नेमकं मुलं वाया जातात कुठं? बापाच्या मनातला एक विचार की जे कष्ट मी भोगले ते कष्ट माझ्या मुलाला भोगता कामा नये, इथं बाप सर्वात मोठी चूक करतो. आणि शास्त्र असं म्हणतं की जे कष्ट बाप करतो ते कष्ट मुलाला करू दिले पाहिजे, त्याच्याकडनं करून घेतले पाहिजे. त्या कर्तव्यामुळे त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये माझा बाप हा किती कष्ट करत होता किंवा करतो आहे याची जाणीव त्या मुला आणि मुलींना होते. पण कलियुगामध्ये आम्ही जो त्रास भोगला तो आमच्या मुलीने भोगू नये, आम्ही जे संघर्ष केला तो आमच्या मुलाने करू नये, याच्यामुळे माईबापाचा आंधळ प्रेम त्या मुलांना डुबवतं. पुंडलिकाच्या जीवनात नियम होता, सकाळी उठायचं, आपल्या बापासाठी फुलं आणायचे आणि देवपूजा करायची. एक दिवस फुलं घ्यायला गेले पुंडलिकराय जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी एक सुंदर तरुणी, पुंडलिकाच्याच वयाची सुंदर बाई उभी होती. तिने पुंडलिकाकडे बघितलं, पुंडलिकाचंही लक्ष तिच्याकडे गेलं.
आणि त्या बाईने आरोडी मारली, महाराज जरा इकडे याव. पुंडलिकराय त्या बाईजवळ गेले आणि त्या बाईने सांगितलं, महाराज मी गवताची पेंडी बांधली, पण ती गवताची पेंडी आता एवढी वजनदार झाली की मला काही उचलता येईना. फक्त ही गवताची पेंडी जरा माझ्या डोक्यावर ठेवून देता का? आणि पुंडलिकाने त्या गवताची पेंडीला हात लावला. एकीकडनं त्या बाईने पेंडी धरली, एकीकडनं पुंडलिकाने धरली आणि ते पेंडी धरता धरता त्या बाईचा हात पुंडलिकाच्या हाताला लागला आणि त्या श्रीचांतकरणामध्ये पुंडलिकाबद्दल प्रेम निर्माण झालं. पुंडलिक दुसऱ्या दिवशी फुलं घ्यायला गेला, ती बाई तशीच पेंडी घेऊन उभी होती. दुसऱ्याही दिवशी पुंडलिकाने ती पेंडी उचलून दिली. दुसऱ्याही दिवशी हाताला हात लागला, डोळ्याला डोळे मिळाले आणि त्या बाईने पुंडलिकाला मागणी घातली, कोण आहात? दिसायला तुम्ही छान आहेत, अंगामध्ये ताकद आहे, माझं पण लग्न बाकी आहे, तुमचं? पुंडलिक म्हणे माझंही बाकी आहे, माझ्याशी लग्न करणार? आणि त्या बाईच्या मागणीला पुंडलिकाने होकार दिला आणि या ठिकाणी पुंडलिकाचं पतन झालं. रोज आता फुलं घ्यायसाठी नव्हता जात, फुलं घ्यायला जाणं हा बहाणा होता, पण तिला भेटणं हे मूळ कारण होतं. पण पहिले पुंडलिक जायचा, फुलं घेऊन लगेच घरी यायचा. आता मात्र तसं होत नव्हतं. आता उशीर व्हायला लागला, गप्पा गोष्टी रंगायला लागल्या आणि काय विचारता, एक दिवस जे पूजेचे फुलं बापासाठी घेऊन जात होता त्याच फुलांचा हार केला, तिच्या गळ्यात टाकला आणि बायको म्हणून तिला घरी घेऊन आला तो पुंडलिक. पुंडलिकाच्या वडिलांना फार राग आला. पुंडलिकाच्या वडिलांनी ते ऍक्सेप्ट केलं नाही, स्वीकार केला नाही. पण या ठिकाणी आता पुंडलिकाच्या आईचं जे पाप होतं हे जाग झालं आणि पुंडलिकाची आई मध्ये आली. अहो जाऊ द्या, आपल्याच पोटचा पोरगा आहे, लग्न केलं चांगली गोष्ट आहे. पुंडलिकाच्या बापाला ते काही पटत नव्हतं, पण मेजॉरिटी जास्त झाली. आता मायलेक एकीकडे झाली की बापाचा नाईलाज होतो. पुंडलिकाचे वडील पुंडलिकासोबत काही नीट बोलत नव्हते. पुंडलिकाची बायको वरच्या माड्यावरती झोपत होती, पुंडलिक रायवर झोपत होते. खाली सकाळी 4 वाजेला पुंडलिकाची आई उठायची आणि जातं घ्यायची आणि जात्यावरती दळण दळायची आणि त्या जात्याचा आवाज पुंडलिकाच्या बायकोला काही सहन होत नव्हता. नवीन नवीन लग्न होतं, सुनवारीने जरा आताच काय बोलायचं म्हणून ती काही बोलली नाही. पण 8 दिवसाच्या नंतर पुंडलिकाच्या आईने जातं काढलं आणि जात्याचा आवाज झाला आणि पुंडलिकाची बायको तशीच झोपेतून उठून आली आणि खुंटा उपटून घेतला. अय म्हातारे, तू म्हातारी झाली, तुला झोप येत नाही, पण आम्हाला तरी झोपू दे. आणि हे ऐकलं पुंडलिकाच्या बापांनी. आता मग तिकडनं पुंडलिक राय आले आणि आपल्या बायकोला आपला बाप बोलतो म्हणून त्या बाप लेकांमध्ये फार मोठं भांडण चालू झालं. पुंडलिकाच्या आईने इथं पण मध्यस्थी केली आणि त्या वेळेला जर पुंडलिकाच्या बापाने जर पुंडलिकाच्या आईच्या कानफट्या जोडल्या असत्या ना, तर पुढे त्यांना आंधळ व्हावं लागलं नसतं. शेवटी बायकोच्या प्रेमामध्ये, पुत्र मोहामध्ये पुंडलिकाचे वडील काहीच बोलले नाही. आणि एक दिवस पुंडलिकाने आई वडिलांचे गाठोडे बांधले आणि घराच्या बाहेर फेकले, चला निघा. आता पुंडलिकाच्या बापाने पुंडलिकाची जी आई होती तिच्याकडे बघून सांगितलं, बघितलं, ज्या दिवशी हा लग्न करून आला होता त्याच दिवशी जर याला लात मारून घराच्या बाहेर काढलं असतं ना, तर आज त्याने आपलं गठोडं बाहेर फेकलं नसतं. पुंडलिकाची आई सांगायला लागली पुंडलिकाला, हे बाबा, मी तुझ्यामुळे तुझ्या बापाशी भांडली, आम्हाला घरात कोपऱ्यात राहू दे. तुझ्या बायकोची झोप मोडते ना, मी उद्यापासून आहे ना जातं ती उठल्यावर करेल, पण राहू दे. पुंडलिकाच्या बापाने गठोडं धरलं, लाचार म्हणून जगायचं नाही, चल आपण जाऊ. पुंडलिकाची आई सांगते, हो थोडे दिवस आपले बाकी आहे, मरता मरता मुलाची मांडी कुठं भेटेल आपल्याला.
शेवटी लाचारीने पुंडलिक आता मायबाप वागवू लागला. रोज भांडणं. आणि एक दिवस पुंडलिकाच्या बाईने सांगितलं पुंडलिकाला, मला काशीला जाऊ वाटतं. आणि पुंडलिकाची बाई आणि पुंडलिकराय काशीला निघाले. काशीला जात असताना आई वडिलांना सुद्धा सोबत घेतलेलं आहे. जो श्रावण बाळ होता ना, श्रावण बाळाचाच पुनर्जन्म पुंडलिक आहे. श्रावण बाळाने जी अपूर्ण तीर्थयात्रा थांबवली होती राजा दशरथाच्या प्राणामुळे, तोच श्रावण बाळ आता पुंडलिक म्हणून जन्माला आला. आणि तो आता पुंडलिक कसं वागतोय, तर काशीला जात असताना आपल्या बायकोला त्याने खांद्यावरती घेतलेलं आहे. बायकोचे लाड पुरवलेले आहेत. इथं बसलेले सगळे माणसं जरा लक्ष देऊन ऐकजा. तुमचं जर लग्न झालं असेल तर बायकोची जागा ही हृदयामध्ये असते, डोक्यावर नसते. इतकं लक्षात ठेवजा. सर्वच गोष्टी बायकोच्या ऐकायच्या नसतात. जर चांगलं सांगत असेल तर नक्कीच ऐकलं पाहिजे. पण बायको जर सांगत असेल कीर्तनाला जाऊ नका, कथेला जाऊ नका, समाजकार्यात जाऊ नका, धर्मकार्यात जाऊ नका, एखाद्या दवाखान्यात ऍडमिट असेल तिथं जाऊ नका, आणि ज्या दिवशी चांगल्या कामात बायको आडवी आली, समजावं तुमचं पतन झालेलं आहे, पुरुषार्थ मेलेला आहे. आणि पुंडलिकाचा पुरुषार्थ मरून गेलेला आहे. पुंडलिकाने शेवटी बायकोला खांद्यावर घेतले. आणि बायको प्रेमामध्ये काही लोक इतके वेडे होतात की त्यांना जगाची लाज वाटत नाही, समाजाची लाज वाटत नाही, गणगोत्राची लाज वाटत नाही, खानदानाची लाज वाटत नाही. त्यांना त्यांचा आनंद घ्यायचा असतो, जसं की त्यांच्या व्यतिरिक्त जगात कोणी लग्न केलंच नाही, कोणाला बायका भेटल्याच नाही. यांनाच एक बायको भेटली आणि ही डायरेक्ट स्वर्गातून आली. याच्यासाठी नवरा बायकोचं प्रेम हे पडद्याच्या आत शोभून दिसतं, पब्लिक प्लेस मध्ये नाही. आणि मग ती मंडळी म्हणते की आमचं जीवन आम्ही आमच्या मनाने जगावं. असं नसतं हो. तुमच्या मनाने जगावं हे काय जग तुमच्या बापाचं थोडी आहे. त्याचा परिणाम दुसऱ्यांवरती होऊ शकतो, हा विचार तुम्ही केला पाहिजे. घराचा दरवाजा लावल्याच्या नंतर तुमची फ्रीडम, पण आम्ही चुकीच्या पद्धतीने समाजात वागू शकत नाही. आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगायचे, आता महिला पदर घेत नाही डोक्यावर. मग पदर काय घेत नाही? मग गुरु सांगायचे पदर घेण्यासाठी डोकं लागतं. विचार कर जा याच्यावर बरं का. पदर घेण्यासाठी काय लागतं? डोकं लागतं. आदर भाव करण्यासाठी आई वडिलांचे संस्कार लागतात. पुंडलिकाने बायकोलाच खांद्यावर बसवलं. काय पागलपणा होता काय माहिती. आईने ते बघितलं आणि आईने हसून तिच्या बापाला सांगितलं, का हो तुम्ही कधी माझा हात धरला नाही. याने डायरेक्ट खांद्यावर घेतली. आता जे विचारतोय ते बोल जा. आबासाहेब, तुमच्या काळामध्ये एक संस्कृती होती. माणूस आणि बाई जर एखाद्या ठिकाणी गावाला गेली तर माणूस पुढे चालायचा आणि बाई मागे चालायची. तर वजन हे बाईकडे असायचं आणि माणूस बिंदास पुढे चालायचा. बाईचं त्याने लोड घेतला. आता शहरातून जे लोक गावात जाताना तुम्ही त्यांना बस स्टँडवर बघा, एका कड्यात पोट्ट, एका हिच्यामध्ये ती बॅग, त्यांना गयामातेनी परस आणि आई हाय बाय टाटा करत चालत गावमा. आणि मग ही म्हणते आम्ही कणी सुशिक्षित आहोत. कान पटापोडणं पडते. नवऱ्याला दाबून मारणं हा कोणता सुशिक्षितपणा आहे? आणि जी बाई नवऱ्याची इज्जत करत नाही समजिलो, आई बिवारच वेगळे. माझं बोलणं फार स्पष्ट असतं. जी बापाची इज्जत करते, जी नवऱ्याची इज्जत करते, तीच व्यक्ती दुसऱ्या माणसाची इज्जत करू शकते. जी नवऱ्याची झाली नाही ते कोणाच्याकडनं काय करणार, तिच्याकडनं काय अपेक्षा करायची आपल्याला? आणि जो माय बापाला झाला नाही त्या पुंडलिकाकडनं आपल्याला काय अपेक्षा करायची? बायकोला खांद्यावर घेतली, आई बापाच्या गळ्यामध्ये दोरी बांधली. काय मूर्खपणा या. आणि मग त्या पुंडलिकाला ते पुण्य लागू पडणार नाही. ही चर्चा खूप महत्वाची. पुढे मुक्ताबाई खूप गोड बोलता याच्यावरती. अरे आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. हा आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. हा पुंडलिक काशी यात्रा करी. 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 हो आपण खातो पूर्ण पोळी, आई बापाला भाकर शेडी.
ऐवून खातो पुरणपोळी आई बापाला भाकर शेणी आपण खातो पुरणपोळी आई बापाला भाकर शेणी आपण खातो पुरणपोळी आई बापाला भाकर शेणी पुंडलिक काशी यात्रा करी हा पुंडलिक काशी यात्रा करी हा पुंडलिक काशी यात्रा करी हा पुंडलिक काशी यात्रा करी या ठिकाणी काही सुना बसलेल्या असतील. तुमच्या घरात जर सासू सासरा असेल ना बहिणींनो, तुम्ही असं नका म्हणू हा की माझा सासरा असा आहे, माझी सासू कोटकोटच करते, तिथं मला लय त्रास देते. भोगा, त्यांचा काय त्रास तुम्हाला भोगता येईल ना तो भोगा. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, तुमच्या सासू सासऱ्यांचा जो त्रास तुम्ही भोगणार तोच त्रास तुमच्या आई वडिलांचा तुमची वहिनी भोगेल. लक्षात ठेव जा. आणि तुम्ही जर इकडे भोगला नाही त्या तथा भोगावत नाही, ध्यान ठेवू द्या. बऱ्याच बहिणी दिवाळीला गेल्या का त्या वहिनीला सांगता मन मायकडे ध्यान ठेवजो बरं का, तून सासू वाग वहिनी छान पण नको करू. जयकुमार रावलांच्या गडीच्या खाली माझं कीर्तन होतं. 4 सुना होत्या आणि म्हातारी मेली बिचारी. ती म्हातारी मेल्याच्या नंतर त्या 3 सुना अशा रडायच्या. मला असं वाटलं यांचा काय जीव होता बदलले वा. आणि एक सून काय रडत नव्हती, ती भांडावरी काम करणार नाही. कीर्तन बिर्तन झालं तसं मी खारकुट्या जयपासून मी त्या बाईला विचारलं, म्हणतात ताई तुम्ही कोण आहे? म्हणे मी सर्वात मोठी सून आहे म्हणे, आणि या 3 या बी सुना आहेत म्हणे. म्हणतो मी आलो तेव्हापासून बघतोय नुसत्या रडतायत. मी कीर्तनात बी प्रसंग सांगितला तर या 3घीच रडत होत्या, तुम्ही काय रडल्या नाही? काय उत्तर दिलं त्या बाईने? एक नंबर बोलली ती बाई. मला अजून बी आठवण आहे त्या बाईची. काय बोलली माहिती ती बाई? या बाया ज्या रडतायत ना या 3घी बी, या दल्ली मरेले म्हणून नाही रडरा ना त्या. हा दल्ली अख्खी प्रॉपर्टी म्हणा नाववर करी जायले. हा, आणि मग तुला त्या संपत्तीचा आनंद आहे का? नाही महाराज, मी खानदानी बाई आहे. सासूने जरी माझ्या नावावर केलं असलं ना तरी सुद्धा मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं या प्रॉपर्टीचे 4 हिस्से होतील आणि 3 हिस्सा तुमले मी दिसू, मी खानदानी आहे. मग तरी तू रडत नाहीये. याचं कारण असं आहे महाराज, 4 वर्ष माझी सासू खाटीवर पडली होती. तिची घाण साफ केली, तिला जेवण, तिचं कंगवा, तिचा आंघोळ, मरेपर्यंत मी तिची सेवा केली आणि त्या सेवेचा मला आनंद आहे. या 3घी जणींना ती सेवा करायला भेटली नाही. यांना दुःख आहे त्या गोष्टीचं. माझ्या सासूचं सोनं झालं महाराज या लबाड. आणि खरंय मौत मध्ये जास्त रडणाऱ्या बाया या लबाडच म्हणाव्या. का? कारण खरा जो दुःखी माणूस आहे त्याला असं हंबरडा फोडून रडता येत नाही. शांत होतो तो माणूस ज्याला खरंच दुःख होतो तो. या बाया मौतकीला बी जाता आयपे रिक्षामध्ये बसून अशा गप्पा मारत जाता 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 मौतुकीचं गाव आलं का लगेच तोंडाला रुमाल लावता, म्हणजे इथलं दुःख व्हायले भो. आणि नाकले रुमाल लावून पहिले ड्रायव्हरले सांगतात त्या मन चप्पल नेमन ठेवजो बरं भो, गर्दी मा सापडावून या को. हे जे माणूस जे ढोंगीपणा करतोय ना, जसे आहे तसे राहा. चांगले असाल चांगले, वाईट असाल वाईट. चेंज होऊ नका, कोणासाठी बदलू नका, कोणासाठी स्वतःचा आत्मा मारू नका. मी असा आहे, ओरिजिनल ते ओरिजिनल. म्हणून आई वडील असतील, सासू सासरे असतील, जितकी होईल तितकी सेवा करा. आणि तुम्ही त्यांची सेवा करून उपकार नाही करत आहे बरं का. कारण तुम्ही त्यांच्या मुलाशी लग्न केलंय आणि तो मुलगा लहानचा मोठा करायला त्या मायबापाला खूप कष्ट भोगावे लागले.
आणि एकाएकी त्यांनी तो तुम्हाला देऊन टाकलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे मायबाप हे तुमचे मायबाप म्हणावे आणि त्या सासू सासऱ्यांनी सुद्धा त्या सुनेला आपली पोटची मुलगी म्हणावी. आमचे महाराज खूप गोड सांगतात. नवीन मुलाचं लग्न झालं, सुनवारी घरात आली. सुरुवातीला सुनवारीला त्या घराचं नॉलेज नसतं, बिचारीला लवकर नाही समजत, तर ती चुका करते. आणि मग 2-4 दिवसाच्या नंतर त्या सुनवारीने त्या सासऱ्याला विचारलं, आबा मी ऍप्पे बनवू का? आता त्या म्हाताऱ्याला ऍप्पे काही समजलं नाही, कारण त्याला फक्त ऍप्पे रिक्षा माहिती होती. तो म्हणे ऍप्पे काय रास? खावान रास म्हणे. चांगलं लागस का? म्हणे हा. बना. मग ती परत सासूकडे गेली, आत्या ऍप्पे बनवू का? हा मला नाही आवडत असं. हा सासरा म्हणे तीनकडे जाऊ नको, तू आपलं आपलं बनाड. बनवले ऍप्पे ते पाणीपुरी सारखे. आधी आई सासूने आयुष्यामध्ये ऍप्पे देखील नाही, आई सासूले असं वाट नाही पाणीपुरी आहे, तिने ऍप्पे फोडीन ती मग पाणी टाक, आणि तिला ती काही चव लागली नाही. तशी चव नव्हतीच त्या ऍप्प्यांना, कारण त्याच्यामध्ये ते युनो टाकल्यामुळे ते बिघडून गेलं होतं. पण सासऱ्याने ऍप्पे खाल्ले 3, त्याला बी ते काही आवडले नाही. आणि ती उभी राहिली, बाबा कसे झाले ऍप्पे? हा बाई 1 नंबर झाले. अकोल्या 4. हा गंमत पसनी बाई. सासूला विचारलं तिने, आत्या शेलगाव म्हणे तू न तर आमने भाजी भाकरच गोड लागस. खरं सांगा ती सुनवारी तुमची इज्जत करेल का? आणि आज सुद्धा 90% सुना या सासूपासूनच वाईट आहे. सासरा देव माणूसच म्हणतात त्या. हा दल्ला हुशार आहे, काही लेवाना बाहेर पै जावा. पण या ज्या सासा आहेत ना, यातनी बलत गाजाडेले. दाखलामा खातीन मोठाना नाव लेतीन, मोठामा खातीन दाखलाना नाव लेतून. तू ज्या नमक खाई राहना त्यांना पोरे वागाड ना. पुंडलिकाने आई वडिलांना गड्याला दोरी बांधली आणि काशीला घेऊन गेला 52 वेळा. पण देव काही भेटत नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. अनेक काशीच्या वाऱ्या केल्या पुंडलिकाने, पण देव काय भेटला नाही. हे तरुण पोरं लक्ष देऊन ऐक जा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कुठंच जाऊ नका. आई वडील हे देव म्हणावे आपले. पंढरपूरला पुंडलिकाची फेरी झाली आणि पुंडलिकाच्या समोर 3 बाया कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये गेल्या. घाणेने भरलेल्या बाया कुक्कुट मुनींच्या आश्रमात गेल्या आणि 10 मिनिटाच्या नंतर स्वच्छ होऊन परत बाहेर आल्या. पुंडलिकाला असं वाटलं इथं काहीतरी बाथरूम वगैरे असलं पाहिजे. पुंडलिकही त्या आश्रमात आत गेला आणि तिथं बघितलं तर काय, कुक्कुट मुनी हे तप करत बसलेले होते. पुंडलिकाने विचारलं, महाराज आंघोळीचं कुठं आहे? म्हणे कसलं आंघोळीचं? अहो म्हणे मी आता माझ्या डोळ्याने बघितलं 3 बाया घाणेने भरलेल्या तुमच्या आश्रमात आल्या आणि स्वच्छ होऊन बाहेर आल्या. कुक्कुट मुनीने सांगितलं की हे पुंडलिका, त्या बाया नव्हत्या, त्या नद्या होत्या. नद्या होत्या? हो. त्या गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या होत्या. तुझ्यासारखे पापी त्यांना घाण करता, तुझ्यासारखे पापी त्यांच्यामध्ये पाप धुता आणि पापाने भरलेल्या नद्या या संतांकडे येता आणि शुद्ध होऊन जाता. इतकं महत्व संतांचं चरित्रामध्ये. पुंडलिकाने विचारलं, माझ्यासारखे पापी म्हणजे मी पापी आहे? हो. अरे मी 50 वेळा काशीला जाऊन आलो, मी पापी आहे? हो. म्हणजे काशीला जाणारा पापी असतो? नाही, पण मायबापाचे हाल करणारा पापी असतो. आणि पुंडलिकाचे डोळे उघडले. मग पुंडलिकाने बायकोला हाणली, अशी हाणली कोणता डॉक्टर लेने पंढरपूरमा बेकार मार दिले. आणि मग आई बापाला मांडीवर घेतलं. एका बाजूला आई, एका बाजूला बाप. आणि पुंडलिकाने आता आई वडिलांची सेवा चालू केली.
आणि पुंडलिकाच्या सेवेसाठी युगे 28 विटेवरी उभा वामांगे माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा चरणी वाये भीमा उद्धरी जगा। पुंडलिकाला भेटायला साक्षात विठ्ठल परमात्मा आले। भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। पुंडलिका होता पापी आणि दुष्ट तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली अनुपात्राला देवाने मंदिरात जागा दिली अनुपात्राला देवाने मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी हो संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। वृंदावन काशी मथुरा जाण्याच्या आधी एकदा पंढरपूरला